कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही इथे? हा, माफ करा न सांगता आलो। आता कशाला आलात तुम्ही? अहो, बोलायचं आहे तुमच्या संग जरा। अजून आपलं तसं नीट बोलणं झालंच नाही ना बाबा। आता काय बोलण्यासारखं राहिलंय? नाही, मला तुमच्या संग बोलायचं आहेच, पण मला नाही बोलायचं तुमच्याशी। हे बघा, तुमचा राग मी समजू शकतोय। नाही नाही नाही, हे बघा, तुम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही। अहो, तुमच्याकडे ती बुद्धीच नाहीये। जा हो तुम्ही, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा। नाही नाही, मला वाद घालायचा नाही आहे, मला फक्त एक विचारायचं आहे। विचारू काय? काय विचारायचंय? खरं खरं सांगा बाबा। हे बघा, आमच्या घरात कुणालाच खोटेपणा आवडत नाही। हा, आम्हाला बी ते आवडत नाही। तुम्हाला काय विचारायचंय ना, ते पटकन विचारा आणि निघा इथून। बाबा, तुम्हाला असं वाटतंय काय की आमच्या संग लगीन करून तुमच्या पोरगीचं आयुष्य बर्बाद झालं? सांगा की, वाटतंय का तुम्हाला असं? आता वाटून काय उपयोग आहे? म्हणजे वाटते? अहो, गप काय सांगा की, तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माझं आयुष्य आमच्यामुळे बर्बादच झालंय असं? हो, मला असंच वाटतं। आमच्याकडून खूप मोठी चूक झाली। माणसं न पारखता अक्षराचं लग्न लावून देण्याची घाई केली आम्ही। सुरुवातीला एवढं काही वाटलं नाही, पण आता असं वाटतंय की चुकीच्या घरात मुलगी दिली आम्ही। नाही हो बाबा, असं नाही आहे। तुम्ही पोरगी चुकीच्या घरात नाही दिलेली आहो, काय बोलताय? तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही। अहो, असं नाही आहे बाबा। हे बघा, काय आहे आणि काय नाही ना, हे मला चांगलंच कळलेलं आहे। तिला शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं, पण परिस्थितीमुळे तिला तुमच्याशी लग्न करावं लागलं। तिच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी नंतर, आधी तिचं शिक्षण आणि तिचं प्रोफेशन। अहो, हाडाची शिक्षिका आहे ती, आणि तिची सोयरीक आम्ही अशा घरामध्ये करून दिली की ज्या घरात शिक्षणाचा गंध सुद्धा नाही। अहो, तुम्हाला शिक्षणाचा गंध नाही, शिक्षण नाही, त्यामुळे वागायची तऱ्हा नाही तुम्हाला। हे बघा, तुम्ही तिच्याशी जे वागत आहात ना, ते बरोबर नाहीये। आणि तुम्ही वागताय ते बरोबर आहे। आम्ही काय केलं? तुम्ही जाऊन आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्या बाबा, ते बरोबर आहे काय? सरकार, हिनं माझ्या पोरावर हात उचललाय, लय मारलंय बघा माझ्या पोराला। तिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या। मी असं काही केलं नाहीये। उगा खोटं बोलू नको तू। मी खोटं नाही बोलते, मी खरं सांगते, मी याला मारलेलं नाहीये। मग काय माझं पोरगं खोटं बोलतोय वे? हो, तू का खोटं बोलतोय हे मला माहित नाही, पण तो खोटं बोलतोय। संकेत, सांग ना बाळा, खरं सांग सगळ्यांना, काय झालंय, काय लागलंय तुझ्या डोक्याला? ए बघ, तुम्हा मित्रांमध्ये भांडण वगैरे झालं का? आधी मला बी असंच वाटलंय की पोराढोरांची भांडणं झाली असतील। खेळण्या बागडण्याचं वय हाय, त्यात लागलं असल। आम्ही ह्याला विचारलं तेव्हा ह्या बाईचं नाव घेऊन रडायला लागलं माझं पोरगं। माझी शपथ घातली तेव्हा ह्या पोरानं खरं सांगितलं, म्हणालं की ह्या अक्षर मॅडमनंच मारलं मला। हा ना संख्या? बोल की संख्या। घाबरू नगस, कुणी काय बी करणार नाही तुला। जरा नीट बघ, याच मॅडम होत्या का दुसऱ्या कोणी होत्या? मला खरंच या मॅडमनेच मारलं। संकेत, खोटं बोलू नकोस, तू खोटं बोलतोयस। खोटं बोलणं चांगली गोष्ट नाहीये। ए बघ बाळा, काय झालंय तुला? खरं सांग, तू कसं लागलंय तुला? ये पोरा, अरे बोल की, काय झालं? बोल की। सांगितलं ना, अक्षरा मॅडमनेच मला मारलंय।
संकेत, मला सांग, आज तू शाळेत किती वाजता आलास? तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार दिली, बरोबर आहे का ते? दुसरा काय मार्ग होता मग? म्हणजे अन्याय झाला तरी आम्ही काय हातावर हात घेऊन गप्प बसून राहायचं होतं का? अहो अन्य कुणी केला अन्य? वा वा, सगळं करणार तुम्ही आणि आम्हालाच विचारणार कुणी केलंय म्हणून? नाही, मला खरंच कळत नाही असं काय केलंय आम्ही. की तुम्ही डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशन मध्येच तक्रार केली. सांगा की. मला नाही, तुमच्या आईसाहेबांना जाऊन विचारा. आई साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलंय. त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते खरं वाटलं तुम्हाला? आमच्या आई साहेब कवाच खोटं बोलत नाहीत. मग काय माझी मुलगी खोटं बोलतेय? असं कुठं म्हणलं मी की त्या खोटं बोलत्या? त्यांचा राग आहे आणि गैरसमज आहे त्यांच्याबद्दल. नाही हो, नाही, असं अजिबात काही नाही. आणि जे काही घडलंय ना त्याचा मी साक्षीदार आहे. अधिपतीराव, तुम्हाला माहित नाही तुमच्या आई कशा आहेत ते. मी काय म्हणतो मॅडम, भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. आम्हाला माहितीच आहे हो, तुम्हाला माहिती नाही त्या कशा आहेत ते. माझ्या मुलीला त्यांनी घराबाहेर काढलं. नाही 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 नाही, असं नाही. मास्तरीनबाई स्वतःहून घराच्या बाहेर गेलेल्या आहेत कारण त्यांच्या डोसक्यात राग आहे, गैरसमज आहे. आणि मला एवढंच विचारायचं आहे की त्यासनी बी असंच वाटतंय काय की आमच्यामुळे त्यांचं आयुष्य खराब झालं? तिला काय वाटतं हे मी कसं सांगू? अहो, तुम्ही वडील आहे त्यांचे, तुम्हासनी सगळं माहित आहे. मी एवढंच सांगतो, माझी मुलगी सुखात नाहीये आणि ते मला बघवत नाही. तू आज शाळेत किती वाजता आलास? सकाळी. तो नेहमीप्रमाणेच 10 वाजता आलाय शाळेत. पण मी याला सकाळपासून शाळेत बघितलंच नाही. तुम्ही खोटं बोलू नका आता. वय उगा शब्दाचा खेळ करत बसू नका तुम्ही. लहान लेकरं कवा खोटं बोलत नाहीत. तू खोटं बोलतीयस. अगं त्याचा जीव केवढा, तू मारलंस केवढं त्याला. सरकार, तुम्ही काहीतरी करा. नाही म्हणजे आम्ही आलो नसतो तुमच्याकडे हे समज घेऊन. पण शेवटी माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे हो. आज जसं मारलं तशी ही मास्तरी उद्या मी मारू शकते. राग काढते देव जाणं. माझं पोरग शेफ नाही हो हिच्या हातात. आमचंच काय, कोणाचं बी पोरग शेप नाही हिच्या हातात. यांच्या हाताखाली शिकत राहिली तर रोज मारतील ह्या. ते काय नाही, आज यांचा काय तो छडा लागलाच पाहिजे. हा ना, हिला पोलिसांच्या ताब्यात द्या आत्ताच्या आत्ता. कळू दे हिला बी बारक्या पोरांच्या अंगावर हात उगारल्यावर काय होतंय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.